चला 31 आहे तर पार्टी तर बनते। या टायमाला पार्टी माझ्या फ्रेंडच्या घरी करायचं ठरवलं, म्हणूनच पार्टीसाठी लागणारं सामान घ्यायला गेली। आता आम्हाला रील शूट करायची होती, त्यासाठी पण आम्ही सामान घेतलं। थोडं थोडं करून इतका सारा खाऊ कधी झाला समजलंच नाही। आता 2025 तर येतोय, पण 2024 ची हॅपी एंडिंग साठी आम्ही केक घेतला। तसं 2024 मध्ये मला तुमच्यासारखी इतकी छान फॅमिली भेटली। फ्रेंड सोबत, फॅमिली सोबत इतके छान छान मोमेंट झाले, म्हणूनच सेलिब्रेशन तर बनते। फ्रेंडच्या घरी पोहोचल्यावरती पार्टीची तयारी चालूच होती, पण आम्हाला एक रील सुद्धा शूट करायची होती, म्हणूनच काय करायचं, कसं करायचं त्याचं डिस्कशन चालू होतं। 15 सेकंडच्या रील साठी किती मेहनत घ्यावी लागते हे फक्त क्रिएटर्सनाच माहिती असतं, नाही का? चला आता करूयात केक कटिंग। केक कट केला आणि मग काढले खूप सारे फोटोज। आता इतका सारा खाऊ घेऊन आलोय, मग खायला प्यायला तर पाहिजेच ना। कितीही खाऊ खा, पण जेवल्याशिवाय काय पोट भरत नाही। पण एक गोष्ट आहे, अशी वाड्यामध्ये बसून जेवायला एक वेगळीच मजा असते। नमू माझी स्कूल मधली 5वी-6वी पासूनची फ्रेंड आहे आणि अजूनपर्यंत सोबत आहे, म्हणजे आमचा बॉन्ड किती चांगला आहे तुम्हाला समजलंच असेल। हा मोमेंट कायम लक्षात ठेवण्यासाठी आम्ही एकमेकींच्या अंगठ्यांचे ठसे असे पेपरवरती घेतले, जे की खूप भारी वाटत होतं। उशीर झाला होता म्हणून तिला पण टाटा बाय बाय केलं आणि निघाले घरी यायला। तिच्यासोबत तर पार्टी केलीच, आता करूयात घरच्यांसोबत पार्टी। तिकडे चिकन फ्राय तर प्रज्योत करत होता, म्हणूनच मी आणि वहिनी पुऱ्या करत होतो। त्याचबरोबर फ्रेंच फ्राईज सुद्धा फ्राय करून घेतले होते। नंतर बसलो पार्टी करायला। चला तुम्ही पण या पार्टी करण्यासाठी।